महाराष्ट्र केसरी सामना वाद प्रकरणात आता पंचांना सुद्धा निलंबित करण्यात आलंय। कुस्ती पंच नितीश काबलिये हे 3 वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आलंय। समितीने केलेल्या चौकशीनंतर राज्य कुस्तीगीर संघाने आता ही कारवाई केली। पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षे यांच्या लढतीच्या दरम्यान हा वाद झाला होता। पंचांना लाथ मारल्याच्या आक्षेपावरून राक्षेचं 3 वर्ष निलंबन करण्यात आलं होतं। आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना 3 वर्षासाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास आता बंदी घालण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आता ही कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर येथे झालेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ व पैलवान शिवराज राक्षे यांच्या कुस्तीत मुख्य पंच म्हणून काबलिये यांनी काम केलं। कुस्ती दरम्यान त्यांनी दिलेल्या चितपटीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला। नितीश काबलिये यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, महाराष्ट्र केसरी सामन्याच्या वादा प्रकरणात नवीन अपडेट आहे। कुस्ती पंच नितीश काबलिये यांचं सुद्धा 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। काय सांगशील सविस्तर? नक्कीच महाराष्ट्र केसरी जी अहिल्यानगर मध्ये झाली होती त्या कुस्तीचा वाद मोठा निर्माण झालेला होता आणि पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमध्ये मुख्य पंच म्हणून काबलिये काम करत होते। या अगोदरच शिवराज राक्षेंना कुस्तीवर बंदी घालण्यात आलेली होती। त्यानंतर कुस्ती महासंघाने एक समिती नेमली। बालाजी, मी काही क्षणासाठी थांबवतो। आपल्यासोबत कुस्ती प्रशिक्षक काका पवार जोडलेत। काकाजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। कुस्ती पंच नितीश काबलिये यांचं सुद्धा आता 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावरती? कायमस्वरूपी करायला पाहिजे होतं त्याला, तर त्यांनी लुस्कानच केलं त्या पोराचं, राक्षाचं त्यांनी लुस्कानच केलं ना। त्याला कायमस्वरूपीच बंद केलं पाहिजे। अजून परत पुढच्याला करेल ते तसंच, त्याच्या मागे उभं राहिलं तर कोण? त्याच्यासाठी त्याला कायमस्वरूपी बंदी टाकली पाहिजे। पैलवानाला काय टाकतात? पैलवानावर बंदी टाकून कुठं चालतं का? महाराष्ट्र चालेल का पैलवानावर बंदी टाकलं? बंदीवर टाकून काय उपयोग नाही। बंदी काय उपयोग नाही, बंदीचा काही उपयोग नाही। महाराष्ट्राची पैलवानी इथं संपत आले आणि आता चूक कशाने मान्य केली? काय केलं मान्य? चूक काय म्हणून केलं? आता त्या पोराचं नुकसान भरून देणार काही पंच कमिटी? अगदी काकाजी, महत्वाचा मुद्दा आहे। याआधी सुद्धा वारंवार या संदर्भात आपण आवाज उठवलेला आहात। पुढारी दिवशी सुद्धा आपण या संदर्भात संवाद साधला होता। आता एक महत्वाचा मुद्दा आहे। आता 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। आपण यावरती समाधानी दिसत नाहीत, मात्र न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात आपण नेमकं काय करणार आहात? ना आम्ही काय करणार? आम्ही आता परत कोर्टात जाऊ त्यांच्या विरोधात। मग 3 वर्षासाठी कशासाठी? त्याला जे आम्ही माफी मागितली, आमचा राग अनावर झाला नाही त्याच्यामुळे आम्ही माफी मागितली ना। ती चूक आहे मान्य करतो ना आम्ही, चुकीचा प्रश्नच येत नाही। पण ज्या चुकीला तुम्ही ती तुमची चुकी मान्य केली ना आता, त्याचं कोण भरणार? अगदी खरं तर याआधी आपण पाहिलं की पंचांना लाथ मारल्या प्रकरणी खेळाडूवरती सुद्धा निलंबन करण्यात आलं होतं 3 वर्षांसाठी। मात्र आता पंचांचं सुद्धा निलंबन करण्यात आलंय आणि ते सुद्धा 3 वर्षासाठीच आहे। यावरती आपण समाधानी नाहीत? नाही, समाधानाचा प्रश्नच येत नाही। त्याला काढलंच पाहिजे, कायमस्वरूपी त्या पंचाला बसवलं पाहिजे। आज मला सांगा, 3 वर्षामध्ये पैलवानकी त्याची संपल का राहील? मेन महत्वाचा मुद्दा ती आहे। त्यांनी ज्या पंचाने चूक केली, तुम्ही त्याला चूक म्हणून त्याला तुम्ही शिक्षा दिली ना। आता पैलवानाला द्यायची काय गरज आहे शिक्षा? म्हणजे तुम्ही ज्याला शिक्षा करताय त्याला बी फाशी आणि जो करत नाही त्याला बी फाशी का? हे कसला न्याय? असला कसला न्याय? कोणाला तरी एकाला द्या ना। अगदी दोघाला कसं काय देणार तुम्ही? हे दोघाला देण्याचं त्यांची स्टेटस ती आहे। 3 वर्षासाठी काढलं, ह्याच्यासाठी काढलं, आबरू तर गेलीच ना। ज्या पैलवानाने जिंकलं त्याची पण आबरू गेली बिचारायची। म्हणजे आज तुम्ही किती महिन्यांनी देताय? 2 महिन्यांनी निकाल देताय, काय त्याचा उपयोग झाला? जर त्या पैलवानकी संपवताय, एकतर त्या पंचाला अक्कल नसल्यागत केलं त्यांनी। एकदम कुस्ती तिथं टायमावर आलेली, एकतर त्याच्यावर होणारी कुस्ती त्याने एकदम 40 सेकंदाचा टायमिंग दिला पाहिजे होता की त्याच्यामध्ये बघायला पाहिजे होतं टिकली आहे का नाही टिकली आहे। त्याला मागेलच्याने कोणी अगदी काकाजी, आपला मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी दिवशी संवाद साधला त्याबद्दल।